हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर चॅनल. सकाळी लवकर उठून आम्ही फ्रेश होऊन गाणगापूरला जायला निघालो. वाटेत आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो होतो. त्यामध्ये आपलं नेहमीचेच पदार्थ ऑर्डर केले होते, डोसा, इडली. बाहेर कुठे गेले ना तर मी असा नाश्ताच प्रेफर करते. नाश्ता आला होता, सर्वांनी नाश्ता केला. यांशने इडली खाल्ली नाही, पण तिथे त्या हॉटेलमध्ये पोहे आणि उपीट असा काही ऑप्शन नव्हता, म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो. या हॉटेलमध्ये आम्ही पोहे, उपीट आणि चहा असा मागवला. वियांशला भरवलं. थोडंफार वियांशने खाल्लं होतं. नाश्ता होईपर्यंत चहासुद्धा आमचा आला होता. चहा बिस्किट एन्जॉय केला आणि आम्ही गाणगापूरला जायला निघालो. वियांशच्या या मज्जा मस्तीने आम्ही गाणगापुरात पोहोचलो. अक्कलकोटला मी खूप वेळा आले होते, पण गाणगापूरला मी पहिल्यांदाच आले होते. अक्कलकोटपासून गाणगापूर खूपच जवळ होतं, म्हणून आम्ही यावेळी गाणगापूरला जाण्याचा निर्णय घेतला होता. चालत आम्ही मंदिराकडे गेलो. खूप गर्दी नव्हती, पण रांगेतून आम्ही दर्शन घेतलं. छान असं दर्शन घेतलं. तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.